काय सांगताय तुम्ही मला? रामाची पूजा करता सत्यवचनी, रामच तुमचा वध करणार आहे. बोला सर, केंद्रीय मंत्रिमंडळाकडनं नरेंद्र मोदी पंतप्रधानांचं गुणगान करणारा ठराव पास होणार आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की पंतप्रधान मोदी केवळ जननायकच नाही तर नव्या युगाचे प्रवर्तक आहेत. असं कोण म्हणतंय? ठराव पास करणार आहे ते. बरोबर, ठराव कसला डराव आहे. चला, ममता बॅनर्जी हे आता दुसरा स्वबळावरती आता पक्ष ममता बॅनर्जी संदर्भात काल जी माहिती आलेली की आता ते इंडिया पेक्षा वेगळं स्वबळावरती पक्ष आता लढवणार. बघा, आप आणि ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतच आहेत. त्यांनी जरी स्वबळावर आपापल्या राज्यात लढण्याची भूमिका घेतली असली तरी पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे त्या भाजपच्या पराभव करण्याच्या क्षमतेमध्ये आहे. काँग्रेस बरोबर त्यांची युती नाही होईल हा पुढला प्रश्न आहे. ती जागा वाटपात सुद्धा पहिल्यापासून आहे. तर आज आमचं काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली आहे आणि काँग्रेस नेते त्या संदर्भात ममताजींशी लवकरच बोलतील. पण काही झालं तरी पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल. त्याच पद्धतीनं पंजाबमध्ये आपचं कसं आहे की तिथे आज आपचं सरकार आहे आणि खासदार जे आहेत हे काँग्रेसचे. थोडं जागा वाटपात जसं आम्ही म्हणतो आम्ही सिटिंग जागा सोडणार नाही, काँग्रेसची पण ती काही काळ भूमिका असू शकते, पण त्यातून चर्चा निर्माण होईल. पण काही झालं तरी पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाचाच पराभव होईल आणि आप इंडिया आघाडीतच आहे. सर, कैबिनेट में जो है महाविकास आघाड़ी रोहित पवार को समन किया, पूछताछ की, अब किशोरी पेडनेकर जाएंगी, कैसे देखते आप ईडी की कार्रवाई? देखिए, ये ईडी की कार्रवाई नहीं, ये बीजेपी की कार्रवाई है. अगर ईडी की कार्रवाई होती तो महाराष्ट्र में 8,000 करोड़ का एम्बुलेंस घोटाला हुआ है. पहले एडवांस लिया 2,000 करोड़ और विदेश में चला गया पैसा. मुख्यमंत्री के घर के लोग उसमें है, आपको मालूम है क्या? 2,000 करोड़ का एडवांस लेकर 8,000 करोड़ का टेंडर पास हो गया. एम्बुलेंस घोटाला, जो टेंडर 800 करोड़ का होना चाहिए वो 8,000 करोड़ का हो गया. क्या ईडी को ये दिखता नहीं क्या? 500 करोड़ का राहुल कुल का घोटाला, बीमा पार्टनर्स कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री, सीधा 500 करोड़ का मनी लॉन्ड्रिंग है. मैंने 10 बार ईडी को लेटर लिखा, दिखता नहीं है. ये दादा भूसे और एक मंत्री है, 200 करोड़ का कोई शुगर फैक्ट्री घोटाला, गिरना मौसम सहकारी कारखाना, सीधा मनी लॉन्ड्रिंग. ये किरीट सोमैया पोपटलाल मुलुंड का, हमारे यहाँ का. INS विक्रांत बचाव में करोड़ों रुपया जमा किया, उसके ऊपर FIR लॉज हो गया. कोर्ट ने उसको जमानत विजिट किया, बोला उसमें तथ्य है. सरकार बदल गई, FIR निकाल दिया. और कितने केसेस से आप क्या करते हैं? ईडी क्या करेंगे आप लोग? कितने लोगों को जेल में डालोगे? भेज दो नोटिस, ये दिन भी जाएंगे, फिर बताऊंगा. बात ऐसी है, पश्चिम बंगाल में ममता दीदी या पंजाब में आप कि हम अकेले चुनाव लड़ेंगे, इसका मतलब ये नहीं कि हम बीजेपी को मदद करेंगे, बीजेपी के साथ जाएंगे. ये दो राज्य ऐसे हैं जहां हमेशा से सीट शेयरिंग में थोड़ा सा कंफ्यूजन होता है, लेकिन दोनों राज्यों में बीजेपी का पराभव होने जा रहा है. चाहे इंडिया गठबंधन हो या ना हो, पंजाब में आप और कांग्रेस चुनाव एक साथ लड़ते हैं तो 100% वहां इंडिया आघाड़ी, और नहीं है फिर भी आप चुनाव जीत रही है. वहां पश्चिम बंगाल में तृणमूल कांग्रेस में वो क्षमता है कि बीजेपी को पूरी तरह से हरा देगी. असम के सीएम कह रहे हैं राहुल गांधी को गिरफ्तार करेंगे लोकसभा चुनाव के बाद. असम के सीएम कह रहे हैं अभी करो ना, अभी करो. लोकसभा के चुनाव के बाद तो पूरा देश की राजनीति बदल रही है. शायद राहुल गांधी की जगह आपको अटक करना पड़ेगा. आपके जो घोटाले हैं सब घोटाले है ना आसाम में. राहुल गांधी ने घोटाले की लिस्ट गिनी है ना परसों. ठीक है सर, कैबिनेट में थैंक यू मोशन सर, मेंबर ऑफ पार्लिमेंट हो, कैबिनेट कशामध्ये बैठक होणार आहे? आज महाविकास आघाडीची बैठक आहे, कोणकोणत्या जागांवर एकमत झालेलं आहे? आज नक्कीच महाविकास आघाडीची बैठक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस
महाविकास आघाडीची, त्याच्यामध्ये आम्ही डाव्यांनाही बोलवलं, डावे पक्ष जे आहेत CPI आम्ही त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रित केलेलं आहे. महाराष्ट्रात आम्ही एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा हुकुमशाहीचा ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे डावे पक्ष असतील, वंचित असेल, वंचित एक महत्वाचा घटक आहे यार. आणि आमचं माननीय प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू आणि झालेली आहे. कालच त्यांची आमची चर्चा झाली आणि आम्हाला खात्री आहे की नक्कीच आम्ही एका चांगल्या निर्णयापर्यंत येऊ. चला, थँक्यू. महाविकास आघाड़ी चर्चा हो सकती है क्या सीट शेयरिंग को लेकर कुछ चर्चा हो सकती किसके है साथ? महाविकास आघाड़ी में कांग्रेस आज बैठक है महाविकास आघाड़ी की. हम कांग्रेस, शिवसेना, NCP आज हम बैठेंगे सब लीडर्स. हमने जो वामपंथी है CPI उनको भी इनवाइट किया है. हमने प्रकाश आंबेडकर जी के साथ जो वंचित बहुजन आघाड़ी है उन्हें भी न्योता दिया है कि आप आइए, हम चर्चा करेंगे. और मुझे लगता है कि ये बहुत ही पॉजिटिव दिशा में हमारी चर्चा चल रही है. सर, कॅबिनेटला थँक्यू मोशन पास हुआ है. ज्या मुदत ठेवी होत्या FD त्या 2022ला 91,000 कोटी होत्या आणि आजच्या घडीला 2023च्या एंडिंगला त्या 84,000 कोटींवर आलेल्या आहे. काय वाटतं, हा जो मुदत ठेवींचा हा घोटाळा आहे. हा घोटाळा आहे. मुंबईवर दरोडा टाकण्याचा प्रकार आहे. शिवसेनेच्या राजवटीमध्ये मुंबईची महानगरपालिका ही वैभवशाली श्रीमंत